नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी मानसशास्त्रातील व्यक्तिमत्व हा घटक पाहूया, जो की TETच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बघा, पर्सनॅलिटी हा शब्द पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून तयार झाला आहे. नॉर्मन मन यांची व्यक्तिमत्वाची व्याख्या पाहूया. व्यक्तीची शरीरयष्टी, गरजा, आवडीनिवडी, क्षमता व अभिक्षमता यांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. गॉर्डन ऑल्पर्ट यांनी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतील मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय अशी व्याख्या केली आहे. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक अनुवंश, अंतःस्रावी ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, पिनियल ग्रंथी, वृक्कस्थ ग्रंथी इत्यादी व्यक्तिमत्वावर परिणाम करतात. कंठस्थ ग्रंथीतून थायरॉक्सिनचे प्रमाण वाढले असता चिडचिड, उदासीन, ताणतणाव, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता निर्माण होते. कुटुंब हाही घटक व्यक्तिमत्वावर परिणाम करतो. समवयस्क गट, शाळा, प्रसारमाध्यमे, संस्कृती हे घटक व्यक्तिमत्वावरती परिणाम करतात. व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन पहा. मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन बालपणीचे अनुभव व अबोध प्रेरणा या घटकावर भर असतो. मानवतावादी दृष्टिकोन स्वतंत्र इच्छाशक्ती, मानसिक विकास. गुणतत्व दृष्टिकोन प्रत्येकात गुणतत्व विशेष वेगळे असतात, म्हणजेच व्यक्तिमत्व वेगळे असते. वर्गतत्व दृष्टिकोन प्रत्येकाची शरीरयष्टी, स्वभाव वैशिष्ट्ये, मानसिक गुणवैशिष्ट्ये भिन्न असतात. सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन निरीक्षणात्मक अध्ययन, बोधात्मक प्रक्रिया यावर भर दिला जातो. कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत पाहूया. वर्गतत्व दृष्टिकोनावर आधारित आहे. कार्ल युंग हे स्विस मानसशास्त्रज्ञ आहेत. व्यक्तिमत्व वर्गीकरण अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असते. अंतर्मुखी म्हणजे लाजाळू, अबोल, एकटे राहणाऱ्या व्यक्ती होय. बहिर्मुखी म्हणजे समाजप्रिय व्यक्ती होय. गॉर्डन ऑल्पर्ट यांनी व्यक्तिमत्व गुणविशेष सिद्धांत मांडला. गॉर्डन ऑल्पर्ट हे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. त्यांनी व्यक्तिमत्व वर्णन करणारे 18,000 शब्द शोधून काढले आहेत. गुणविशेष म्हणजे प्रधान गुणविशेष यामध्ये व्यक्तीची ओळख होते. मध्यवर्ती गुणविशेष यामध्ये संवेदनशीलता, समाजभिमुखता, आत्मविश्वास, व्यासंग, प्रामाणिकपणा. दुय्यम गुणविशेष म्हणजे तात्पुरते गुणविशेष होय. व्यक्तिमत्वविषयक पंचघटक प्रारूप रॉबर्ट मॅक्रेर व पॉल क्रेस्टा यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित आहे. व्यक्तिमत्व घटक व्यक्ती अनुभवाचा मुक्त स्वीकार, सद्विवेक बुद्धी, स्वनियंत्रण घटकाशी संबंध असतो. बहिर्मुखता म्हणजे बाह्य जगात रमणे, सहमतीदर्शता, मिसळून राहणे, चेतापदशीता म्हणजे चीड, चिंता, खिन्नता, नकारात्मक भावना. व्यक्तिमत्व मापन, वर्तन विश्लेषण, मुलाखत. रचित मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित मुलाखत होय. अरचित मुलाखत म्हणजे पूर्वनियोजित नसते. याच्यानंतर निरीक्षण, स्ववृत्त तंत्र, मिनेसोटा अवस्था व्यक्तिमत्व शोधिका, कॅटेलेनची 16 व्यक्तिमत्व घटक, मेयर ब्रिज टॉप इंडिकेटर, हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका, प्रक्षेपण तंत्र, रोशा शाईच्या डागाची चाचणी हर्मन रोशा यांनी 1921 साली विकसित केली. शाईच्या डागाचे 10 कार्ड असतात, 5 रंगीत व 5 धवल असतात. लक्षात ठेवा, रोशा यांची शाईच्या डागाची चाचणी. कथावस्तू संवेदन चाचणी 1935 मध्ये मॉर्गन आणि मरे यांनी ही चाचणी विकसित केली. चित्रे असलेली कार्डे यांचा समावेश यामध्ये केला जातो. वाक्यपूर्ती चाचणी स्टॉक हॉथवे यांनी मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका विकसित केली. धन्यवाद.